तुमच्या तातडीने. हा, बाकीचे चर्चा नको. आता काय करता येईल ते बोला, तातडीने सांगा. त्या तर वाऱ्यावर सगळी वरात निघाली. काय करा तुम्ही कागदावर आमच्या सह्या घ्या. आम्ही काय करणार? काय ते काय तुमच्या आपण भांडण आलो होतो, समोरच्या माणसाला न्याय भेटला पाहिजे. आता ह्या माणसाला तातडीची तुम्ही काय मत करू शकता? हा, मंगळवारी बुधवारी येतो म्हणले साहेब. साहेब कधी होते ना, आता या कुटुंबाला मग ते रस्त्यावर राहायचं जाऊन नाही आम्ही काय कुठं काय सांगितलं तुमच्यात राहू शकतो तो माणूस. सगळं काढून घेतले, फिटिंग वगैरे सगळं काढून घेतले. यांनी राहायचं काय, ते कुटुंबाचं काय तातडीची बाबा समजा या जागी तुम्ही असं समजा. इथं मला सगळं पंचनामा करावं लागतात ना. ते सगळं करा तुम्ही. मी म्हणतो समजा तुमच्या घटना कशी उघडली, कशा नाही घडली सांगता येत नाही. हे सिद्ध. बरं समजा ऐका ना, असं आता समजा तुमचं म्हणणं आहे का नाही याच्यामुळे झालं असं लाईटमुळे काही समजलं इन्कमिंग मीटरपर्यंत सप्लाय आलेलं ओके. तर आत इंटरनेट प्रॉब्लेम आहे. त्याला काय असं तुमच्या थांबरे असं स्टोर केली का लाईट? आम्हाला कळलं पाहिजे लाईट ते मीटर बघून तुम्ही बोलताय ना, मीटर जळायला मग काय म्हणलेस तुम्ही? मीटर झालं नाही ना. म्हणून म्हणता ना. पण समजा त्याच मीटरमधून लाईट जास्त होल्ड झाला, सप्लाय झाला, त्याच्यामुळे काहीतरी आग लागली करता असं आमचं म्हणणे. दुसरं तर कोणी आग लावा गेलं नाही घरात, गॅस नाही पेटला. मी तेच तुम्हाला परत सांगतोय, त्या लाईटीला घराला आग लागायची तीनच कारण असू शकते. तर गॅस सिलेंडर राहायला चालू करायचं, बंद करायचं, किंवा कोणी आग लावली बाहेरच्या येऊन, ही दोन्ही कारणं घडलेली नाही. तिसरं कारण लाईटीशिवाय आग लागू शकत नाही. आता तुम्ही तुम्हाला काय मत करू शकता एवढं आम्हाला सांगा. ते सांगतील, ते पंचनामा वगैरे घेतील, ते सांगतील. कोण सांगा? इलेक्ट्रिक पण तातडीची मदत तुम्ही MSCBची पुण्यामधून येतात ते. अहो ते येऊ द्या ना, पण तातडीची मदत तुम्हाला अधिकार नाही काय? तो अधिकार आहे ना इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर. ते कधी येतील? ते परवा सांगते मंगळवारी येतो. ती परवापर्यंत रस्त्यावर बसवायचं का? नाही ते तुमचं काय जाऊन तुम्ही त्याला पण बोलते. बोला. मगाशी म्हणलं की उद्या ऐकीन, आता म्हणतात परवा त्या कुटुंबाला तातडीची मदत काय देणार एवढं सांगा. सध्या एकही रुपये बिल भरणार नाही, आम्ही त्याला मदत करू. शनिवार परत सुट्टी आहे, ते डायरेक्ट सोमवार अशा वेळेला सुट्टी नाही झालं. मंगळवारी सुट्टी होती आंबेडकर वेगळे बुधवारी आहे. तुम्ही अन्न सुद्धा करत मग आपण गावाला वरून काढायची बिल बिल चेक करून टाकू. बिल नाही भरणार आम्ही परत. आपण करू त्या कुटुंबाला मदत. ग्रामस्थ. हॅलो हॅलो साहेब, शिवाजी नगर बोलतोय, पंचायत समिती सदस्य. ज्या कुटुंबाच्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी आम्ही आलो. आता जे साहेब आहेत तिथं, आता ह्या आमचं काय म्हणणे, जे काही तपास लागेल किंवा काय गोष्टी घडल्या ते पुढे होती. आता ह्या कुटुंबाचं सगळं जळून गेले, अन्नधान्य फार काय त्याला राहायला घर सुद्धा राहिलं नाही. तर याला तातडीची मदत काय देऊ शकता आपण? ऐकलं ना तुम्ही? बरोबर ते का महावितरून मदत मिळेल. पाहायला यावं लागलं ना. लावा ना तुम्ही स्पीकर ऐकू द्या लोकांना सगळ्या. हॅलो साहेब. ते फक्त येऊन पाणी करून जाणार, आवाज देणार ते. तुमचं इन्कमिंग मीटर ओके आहे, आउट गोईंग वायर पार्किंग झालं म्हणते त्यांचं. आग लागली आग लागली ना ऐका तुम्ही ऐकून घ्या. बाकीच्या घरात नाही, फक्त एकच घराला आग लागली. बाकीची बिडले असते ग्रामस्थ असते ना सगळं. किती घरात लागला? छत जळाल्यावर 4 घरांचं. 4 कुठे झाले? शेजारी 4 आहेत ना, रूम 4 आहेत ना. रूम 4 कुटुंब तेवढे 4 कुटुंब एकत्र झालेत ना. वेगवेगळे बेटर आहे. शेजारच्या घर राहिलं, बाकीची पण घर. फक्त आमचा विषय काय आहे सांगा तुम्ही ते. साहेब, आमचा विषय काय माहिती का, तुम्ही पाणी अहवाल द्या, कोण दोषी नंतर ठरवू. आता आमचं किंवा सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणे किंवा MSCBची आग लागू शकत नाही हे आमचं म्हणणे. आता ह्या कुटुंबाला तातडीने मदत करायची आहे, आमची भूमिका एवढीच आहे. या कुटुंबात राहायचं कुठं, जेवायचं कुठं, तातडीची मदत तुम्ही कधी या, उद्या या, परवा या, 4 दिवसांनी या. म्हणजे तर या कुटुंबाने कुठं राहायचं एवढं सांगा. मग हा कोणाकडे विषय आहे? ढकली करू नका, हे म्हणते तुमचा विषय आहे. तसं नाही, पाहिलं कधी नाही, पाणी कधी करणार आहे. अहो, तुम्ही कधी उद्या पाहिलं नाही साहेब, तुम्ही चुकीचं बोलताय साहेब, लक्षात घ्या. सांगितलं मी ते बुधवारी येतो म्हणलं, मंगळवारी येतो ते कधी उद्या ना. आता आम्हाला तातडीच्या कुटुंबाची व्यवस्था कोण करणार हे आम्ही प्रश्न विचारतोय, तुम्हाला विचारतो, यांना नाही विचारतो. नाही ते विषय नाही ना. ते पाणी करायचं, ते इलेक्ट्रिक पाणी ते पाणी करणार ना. त्याच्यामुळे ह्याला काय झालं ते सांगणार ना. एक काम करा, त्यांचं जर आवड चुकी झाला ना, तर मी जबाबदार आहे.
तुम्ही आता या कुटुंबाला जर काही मदत करा, जर त्यांचा चुकीचा अहवाल आला तर मी स्वतः तुम्हाला ते पैसे भरून देतो. त्याची किंमत बोला. कमीत कमी एका माणसाला दिवसभर 4 दिवस 8 दिवस राहिले किती वेळ लागेल तेवढे पैसे द्या. कधी येणार ते पुढचं बघू आपण काय करायचं. आम्ही गाव मत करील उद्या गाव रस्ते पण बस लक्षात ठेवायचं. या कुटुंबाला मत करू. एकही या गावातला एकही माणूस 1 रुपये बिल भरणार नाही जोपर्यंत या कुटुंबाची वस लागली तोपर्यंत. मग तुम्ही तुमची फौज लावा, आमच्या गुन्हे दाखल करा, त्याला आम्ही नाही घाबरत. अशी कुठली पद्धत आहे? तुमच्याच कुटुंबात झालं तुम्ही याला असं जर तुमच्याच घरात झालं तुम्ही अधिकारी म्हणून सोडून द्याविषयी. आता गरीब कुटुंबात झाले त्या माणसाचा हातावर पडलं तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सांगत विषय एवढं झालं विषय बाकी काय नाही. ते काय बोलतो तुम्ही ऐकते का? माझं फक्त पाणी करून आवाज द्यायचं काम आहे. तेवढं सांगितलं ना मी ते पंचनामा करतील ते पुढे काढतील ना ते तेवढं सांगतात. तोऱ्याने उपाशी मारायचं का? कुठं सांगितलं मी त्याला उपाशी काय करू नका. त्यांनी काय करायचं? जायचं कुठं? सगळं जळाले त्यांनी प्रपंच कुठं करायचं? अहो, ते कोणत्या डिपार्टमेंटच्या कोणाच्या अधिकारात आहे ते तरी सांगा आम्हाला. येतील ना ते परवा येतील ना. ते त्यांचं येणार कामच तर काय नाही ते. करायचं मग? मंगळवारी येणार ना, त्यांचं काम आहे ते सांगते करतील. काय बोलता साहेब तुम्ही पण ते जबाबदार करतो. त्यांचं काम नाही ते म्हणजे आमचं आवाज द्यायचं काम आहे. आरोप म्हणजे तेच झाले ना. दुसरं त्यांना कारण त्यांनी सांगितलं ना गॅस पेटला असता आम्ही मान्य केलं असतं. टाकीचे बाहेर काढले. कोणी आग लावली ते होऊ शकत नाही. कॅमेरे बसले दुसरी आग. तिसरी गोष्ट लाईट शिवाय आगच लागू शकत नाही. तुम्ही म्हणताय मीटर सेट त्याच मीटर मधून आतमध्ये व्होल्टेज जास्त गेले ना. 220चा व्होल्टेज 290 वर जातो म्हणजे काय कुठे मीटर जाळेल पुढे घरातल्या टीव्ही जाळले फ्रीज जाळले तरी तुमचा मीटर जागेवरची लई ठिकाणी घटना घडल्याची. आमचा मुद्दा समजून घ्या. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही इथं आलात काय घडलंय ते तुम्ही ऑन पेपरवर लिहा ना, नुसतं मोबाईलवर नका नाही हे करू. नुसतं फोटो तुम्ही पाठवणार तेव्हा काय करा सकारात्मक थोडा अहवाल किंवा कसं करता येईल त्या कुटुंबाला मदत करा. बरोबर ना राजे? राजे हे तर नाही ते मी आम्हाला काय करावं लागतं ना. साहेब मी काय आमची कारवाई जास्त म्हणतो एक मिनिट ना. काय होतंय समजा एखाद्याने घराला आग लावली हे तुम्ही सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. पण घराला आग लागू शकत नाही आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण त्याचं बरवस्ती आहे की. आणि इथं कोण घराला लागलं तर कशी लागेल? आतून लागेल का? आतून घर बंद असेल कोण लावू शकतो का? नाही लावू शकत. आणि ऑटोमॅटिक तर आग लागू शकत नाही. आगीची 2च कारण. एक तर सिलेंडरचा गॅस पोरांनी बाहेर काढलाय तो शेप होता बरोबर. दुसरी गोष्ट लाईट शिवाय आग लागू शकत नाही. तुमचं तिसरं म्हणणं आहे काय? मीटर इन्कमिंग तर काहीच प्रॉब्लेम नाही. ऐका ना इन्कम तुमच्या व्होल्टेजचा एवढा प्रॉब्लेम आहे Voltage- ना. कोणाच्या मोटर चालत सकाळी तुम्हाला आज शेतकऱ्यांनी 10 फोन केले. तुमचा वायरमॅन ऐकाय जरा समजून घ्या. इंटरनली का तुमचा वायरमॅन पुण्यात तांबोळी सकाळी मला विकलाय मी सुट्टीला आज. आणि तुम्हाला शेतकऱ्यांनी फोन केले का रात्री काल तुमचं फॉल्ट निघला 2 वाजता लाईट आली 3 वाजता. काल लोकांनी पाणी भरलं 2 तास फक्त. लक्षात घ्या. आणि मग घरात लाईट तुमची लोड शेडिंग होतं. लोड शेडिंग ऑर्डर आलं होतं. लोड शेडिंग होतं. लोड शेडिंग नव्हतं. खोटं बोल नका. तिथं याला कुठेतरी फॉल्ट झाला. कधी त्याचं काही मटेरियल नाही मिळालं म्हणून तो तांबोळी कुठे त्याला बोला समोर माय कधीच विषय आहे. कालचा विषय हा. आज लोड शेडिंग होतं. परवाच्या दिवशी लाईट नव्हती सकाळी. आम्हाला सकाळी लाईट मी सांगू मला तांबोळी मी स्वतः फोन केला. गेलं होतं डिफॉल्ट झालं. आज पुढे लाईट ऐका ना सर, पण तुम्हाला फोन नाही केला का? मी सगळे कनेक्ट मध्ये शेतकरी मला फोन करतात कारण तुम्हाला फोन तिकडे लाईटच नाही. का खोटं बोलता तुम्ही ते सर? जाऊ द्या सगळं सोडा. फक्त या घराला आग लागण्याचं कारण सगळ्या ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा माझं स्वतःचं म्हणणे होते का तुमचं लाईटचं बजेट किंवा नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं कधी मी काय म्हणते आम्हाला ती बाकी सोडा द्या. ह्या घराला आग लागली नुकसान झालं गरीबाचं हातावरचं पोट आहे ते पोराचं. उद्या तुम्ही तुमचं पगार चालू राहतील त्यांनी उद्या पोटावर राहायचं कुठं हा प्रश्न पाहिला. हे आमच्या दृष्टी महत्वाचं आहे. तुम्ही महावितरणची राहायची व्यवस्था करा. जेव्हा तुमचा निकाल लागा त्याचं भाडं तुम्ही पेड करायचं. त्यांच्या एकदा डिपॉझिट खोली घेऊन द्या त्यांना. भाडं काय जेवणाचा प्रश्न उपस्थित झालाय. सगळंच गेले. भांडी गेले त्याची. धान्य नाही लोकांना ते आगी जावताना ज्या जखमा झाल्या ते तर वेगळ्याच. ते विषय नाही म्हणते तुम्ही तुमचं काय काम असेल ते करून घ्या. तुम्ही राहा काय अडचण नाही. ते मग आमचं म्हणणं हेच आहे, तुम्ही प्राथमिक ऑन पेपरवर काम करा. आता तुमच्या अधिकारात तुम्ही करतो आम्ही. ते सगळं होतं सगळं करतो. तुम्ही करा ना 4 चौघात. नोट टाकले सगळं टाकलं ग्रुपवर. येते ते कारवाई करते. पंचनामा असतो सगळं असतं. माझ्या पण पंचनामा असतो. सगळ्यांचा 8 पंचनामा असतो. दिवसापूर्वी ग्रामस्थांनी तुम्हाला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीचं निवारण तुमच्याकडनं 8 दिवसापासून झालेलं नाही.
लाईट व्होल्टेज कमी जास्त होतोय नाटक मारली झाले. सगळे करत आहेत. सगळ्यांनी 3 दिवस झाले, 10 दिवस एक झाले. माणसाने केलं काय ना एकाने केलं काय असं आहे का सगळ्यांनी एवढं कंप्लीट करायचं का? कोणीतरी एक दोन कंप्लीट करायचं ना सगळे हा विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. कसं होतं ते दोन मिस- इथले व्होल्टेज तेच आहे. सगळे व्होल्टेज तेच होती. डीपी कोणती आहे ते आम्हाला माहितच नाही तर तुम्ही काय सांगणार आम्ही काय सांगू तुम्हाला आता यांचं म्हणणं असं आलं, ऐका ना, यांचं म्हणणं असं आलं चालून का- गावावर भांडण एक एक जण बोला. आमचं ते काय एक एक जण बोला ना. आउटपुट आहे व्यवस्थित आहे, मग आम्ही केलंय म्हणायचं का तुम्हाला? डीपी आम्हाला माहिती का तुम्हाला माहिती आहे मला ते सांगा सांगा तिकडचा विषय काय करता तुम्ही? त्याला ट्रान्सफॉर्मर फेल आला इकडचं आम्ही काढायचं. इथलंच बोलतोय. तो तुम्ही आम्ही तिकडचं पण इथलंच जागा, इकडचं पण बोलतोय. जागा. ते आता बोला. तिकडे एक पेज येत नव्हता.